महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिला आता केवळ शेतीपुरत्या मर्यादित नाहीत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि अर्थकारणातही आपला ठसा उमटवत आहेत। उमेद अभियानाच्या माध्यमातून असाच एक क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे। पुण्याजवळील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावातील शिवकांता महिला शेतकरी उत्पादक कंपनीने उमेद अभियानाच्या माध्यमामधून आम्ही सर्व महिला एकत्र आलो। पहिला बचत गट होता आणि त्यानंतर आम्ही ग्राम संघ तयार केला। ग्राम संघानंतर आम्ही प्रभाग तयार केला। आळे पिंपवंडी आणि ओतूर गटात आम्ही 2 प्रभाग एकत्र करून शिवकांता महिला उत्पादक कंपनी आम्ही स्थापन केली। आम्ही 12 संचालिका आहोत। उमेद अभियानाअंतर्गत ज्या महिला आहेत त्यांनाच आम्ही कंपनी संचालक म्हणून घेतलं। 60 गावांमधून आम्ही सभासद तयार केलेत। प्रत्येक संचालिकांनी त्यांच्या एरियामध्ये जाऊन सभासद मिळवलेत। आमच्या या उत्पादक कंपनीमध्ये 750 महिला थेट भागधारक आहेत। आम्हाला इक्विटी ग्रँट मिळाली आहे 6,58,000 आणि आमची 1000 शेअर्स होल्डर करण्याची म्हणजे पुढील आम्ही मार्गावर आहोत। या कंपनीच्या माध्यमातून अनेक गावातील महिला एकत्र येऊन विविध प्रकारचे व्यवसाय करत आहेत। शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवणे, स्वतःची उत्पादने तयार करणे आणि विक्री करणे अशा अनेक मार्गांनी त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत। या कंपनी मार्फत आम्ही शेतकरी महिलांसाठी काम करतो। पहिल्या सुरुवातीला सोयाबीनचं ट्रेडिंग केलं। सोयाबीनचं बियाणं आम्ही शेतकरी महिलांना पुरवलं। त्यानंतर आम्ही गव्हाचं बियाणं मार्केटमध्ये आणलं। कांदा बियाणं ट्रेडिंग केलं। त्याचप्रमाणे काही खत औषधं बी बियाणं जी त्या पिकांनुसार म्हणजे सोयाबीन पिकासाठी लागणारी खत औषधं किंवा कांदा बियाण्यासाठी लागणारी खत औषधं आम्ही त्या महिलांना माफक दरात पुरवली। आणि कांदा चाईचा आमचा मोठा प्रोजेक्ट आता भविष्यात आम्ही करण्याच्या मागे आहोत। तसेच हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि इंद्रायणी तांदूळाची मागणी या कंपनीसाठी केलेली आहे। ही कंपनी जास्तीत जास्त मोठी कशी होईल, तसेच तिचे उत्पादन सर्व महिलांमध्ये कसे पोहोचेल याचा आम्ही 100% प्रयत्न करत आहोत। उमेद अभियानामध्ये आल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला आणि आमचा आत्मविश्वास वाढला। खरं तर उमेद अभियानाचे मी खूप खूप धन्यवाद मानते। आम्हाला नवीन पंख मिळाले आणि आम्ही एकदम आनंदी जीवन जगायला सुरुवात केली।